निसर्ग आहे काय ती दुःख काय तो पावसाळा एकदम ओके. कधी सुख नाही भेटत. पैसे न दे घेते काय घेतलेलं सुख आहे. 1 2 3 स्टार्ट. मित्रांनो, आता आपला गड फिरून झालेला आहे आणि या व्हिडिओचा शेवट करायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये झालेल्या गडाचं फिरलो आपण. घडला तू. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या हक्काच्या रॉयल ट्रॅकर चॅनलवरती. आता मित्रांनो, आपण 4 वर्षानंतर ना आपण ब्लॉगिंगची परत सुरुवात केली आहे. आता माहित नाही पुढे कंटिन्यू होतील की नाही, पण सुरुवात तर केली आहे. तर आता आपण आहोत त्रिकोणा किल्ल्याच्या पायथ्याशी. त्रिकोणा किल्ला करूया आणि जवळपास आपला हा जो प्रांत आहे त्याच्यावर पहाऱ्यासाठी हा किल्ल्याचा मोस्टली उपयोग व्हायचा. तर आपण जाऊया आता, चढूया, कूच करूया म्हणूया आणि निघूया. चला, आणि चला. बरेच लोक म्हणतील की पावसातली बेडकं बाहेर निघाले, तर तसं नाही मित्रांनो. सगळे आता व्यस्त आहे, त्यामुळे ट्रेकिंग जमत नाही आता. पण आता आम्ही परत ट्राय केली आहे. चलो चलो लेट्स गो. इथून पायवाट चालू होते. गडाच्या पायथ्याशी तुम्हाला इथं पार्किंग पण भेटेल आणि एंट्री केल्या गेल्या तुम्हाला एक पेड पार्किंग आहे. ती नाही प्रिफर केली तरी चालेल. थोडं पुढं आल्यानंतर तुम्हाला फ्री पार्किंग पण भेटेल. इथून स्टार्ट केली आपण ट्रॅकिंग. तिथे शैलेश आहे, तुम्हाला ती वाली इन्फॉर्मेशन पण तुम्हाला तो देणार आहे. त्याच्या पायथ्याशी आत्ता आपण आलेलो आहोत. आल्यालाच इथे तुम्हाला बोर्ड देतो, तिथे किल्ल्याबद्दलची माहिती काय पाहायला भेटेल असं, आणि थर्डमध्ये सूचना ज्या महत्त्वाच्या आहेत. आजकाल लोक खूप काही गोष्टी करतात, बट स्टील खूप साऱ्या सूचना आहेत ज्या कॅरी केल्या पाहिजेत. प्लास्टिक करू नये, शिव्यानी देऊ नये, परत तुम्ही धूम्रपान वगैरे करू नये, मोठ्याने आवाज करू नये, ह्या सगळ्या गोष्टी आहेत बेसिकली. तर हा फोटो मी असं ठेवून वाचून घ्या. चला, तर आपण आता कूच करूया. गड चढताना आपण मगाशी एक बोर्ड बघितला जिथे सूचना होत्या, गडावर काय पाहायला भेटेल हे होतं. आणि तसं थोडंसं पुढे आल्यावर हे आपल्याला शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे ह्यांच्यामार्फत लिहिलेलं आहे. खूप सुंदर आहे. मी त्रिकोणा किल्ला बोलतोय, ह्याचा फोटो टाकतो. खूप सुंदर लिहिलं आहे. फक्त जाताना एक छोटंसं मी इथे सांगतो की माझ्यावर प्रेम करणाऱ्या दुर्ग भक्तांनो, माझा इतिहास जाणून घेताना काही धर्माची कर्तव्य विसरू नका. मी तुमचा कचराकुंड नसून तुमचे मंदिर आहे. माझ्या पवित्र भूमीवर कचऱ्याची घाण करू नका. माझ्या अवशेषांना हात लावताना त्यांना दुखवू नका. जिथे पाऊल ठेवायची वाट नाही तिथे अनाहूनपणे शिरू नका. माझ्या पवित्रेला अश्लीलतेचा स्पर्श होऊ देऊ नका. इतरांना त्रास होईल असे कृत्य म्हणजेच माझ्या आत्म्याला वेदना देण्यासारखे आहे. मी पूर्णपणे स्वच्छ आहे आज. तुम्ही हीच निष्ठा कायम ठेवा. संपूर्ण गड आत्मसात करा आणि माझ्या इतिहासाची माहिती करून घ्या आणि पुन्हा येण्याचे वचन द्या. धन्यवाद. सुंदर काम करतात हे प्रतिष्ठानवाले, आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खूप काही होतं, बट आम्ही तेवढंच वाचून दाखवलं मी, कारण त्याच्यापाठी एकच रिझन होतं की तो मुद्दा खूप महत्त्वाचा. आणि सगळे उतरत आहेत आणि आम्ही आता चढतोय. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. रॉयल ट्रॅकर्स कधीही वेळी पण जात नाही ना. त्यांना कधीही सकाळीचं गड ट्रेक करायला आवडतं. तर गड भ्रमंती हे ते दुपारीच करतात. झोपेचे अतिशय प्रिय लोक आहेत. प्रिय लोक. आमचा विषय आहे की सगळे उतरल्यावर आम्हाला शांतता भेटते वरती. मित्रांनो, इथून असं वरती आलं नाही, असं गुहा टाईप दस्त आहे. इथून असा रस्ता वरती जातो. बघा, इथून तटबंदी पण किल्ल्याची चालू होते आणि ते या साईडला एक मस्त बुरुज आहे. पाहू शकता या बुरुजावर टहलण्यासाठी किती एरिया कव्हर होत असेल. ऑलमोस्ट सर्व समुद्राचा पूर्ण परिसर हा कव्हर होत आहे. बालेकिल्ला चालू होतं आणि समोर पाहू शकताय पहिला देवडी दरवाजा दिसत आहे. कडखात असते.
आलो 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 त्याच्यातनं आतला आलो ना आपण का सर्वात पहिले इथं आपल्याला एक छोटीशी गुहा पाहायला भेटते, जी बहुतेक सैनिकांना इथं आराम करण्यासाठी दिली असेल. वरती अजून एक जागा दिली इथं बसायला ठिकाण आहे. आणि आपली सोपवाड आताची माणसं खाऊन पॅकेट इकडे टाकतात. धनुकुमार यांच्या बापाचाच किल्ला आहे. दरवाजाच्या आतमध्ये आलो ना का मस्त सुंदर असा दगडी रस्ता आहे आणि ह्या सुंदर अशा प्राचीनकालीन पायऱ्या आहेत. आणि जी तटबंदी आहे तिचं आता बघून असं वाटतं की आताच त्या याचं काम केलं आहे, जेणेकरून त्या सुंदर दिसत आहेत. वरती आलो की आपल्याला वेताळ दरवाजा लागतो. बेसिकली पहिलाच दरवाजा वेताळ दरवाजा. तर वेताळ दरवाजातून वर आल्यावर आपल्याला 2 जागा लागतात. एक डाव्या साईडला जाते तिकडे बुर्जाकडे आणि उजव्या साईडला आपण चाललो आता बाले किल्ल्याकडे. तर बालेकडे चाललो आहे, बघूया कसं आहे काय. सुंदर अनुभव, खूप प्रशांत ट्रेक करतोय. मोस्टली संवर्धनाला जायचं फक्त शिवजयंतीला. इथे एक छोटासा बुरुज आहे एक. इथून जायचं उजवीकडे. एकंदरीत किल्ल्याचं संवर्धन खूप सुंदर केलं आहे. जे शिवदुर्ग संस्थान जबरदस्त जबरदस्त, म्हणजे यांच्याकडे खूप शब्द कमी आहे. सुंदर आहेत ही अशी प्रतिष्ठान आहेत, म्हणून आपले गड किल्ले अजूनही तसेच्या तसे जपले गेलेत. तुम्हाला दाखवतो बघा बॅक मी, हे बघा खूप सुंदर खूप सुंदर. म्हणजे हे बघा अशा पायऱ्या केल्यात, हे तटबंदी केली, ही सुंदर अशी रचना. म्हणजे जुन्या गोष्टी खूप असतील पण त्यांनी संवर्धन करून खूप साऱ्या गोष्टी. चला थोडंच पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं हनुमानाची मूर्ती दिसते, दगडावरती कोरली. सप्तेदान मारुती दिसतो. सुंदर असं मंदिर आहे बघा, हनुमंतराय. आणि याचीच मजा आहे पावसाळ्यात ट्रॅकिंग करायची. तुम्हाला गड किल्ले खूप सुंदर असे दिसतात. हिरवेगार खाली काहीच दिसत नाही, सगळं धुक्याने रोवले गेलेलं आहे. सगळं इथे थांबण्यात आहे इथे येण्यासाठी. तर आपण कंटिन्यू करूया. तर मित्रांनो हा चुन्याचा गाणं आहे, जो बेसिकली त्या काळी वापरला जायचा. मंडळी तर हे बेसिकली वाड्याचे अवशेष आहेत. तर जेव्हा राबता होता तेव्हा गडवली मावळ्यांना राहण्याची व्यवस्था ह्या ठिकाणी होती. ओके, आणि इकडे ह्या ऐतिहासिक वास्तू अशा बघू शकता. आता ही जी बांडगुळ आहेत त्यांना इग्नोर करा. सुंदर. आणि इकडे गेल्यावर बघायला गेलो ना वरती, इथे आपल्याला सुंदर अशा गोष्टी भेटतात. असं वाड्याच्या अवशेषांपासून थोडंसं पुढे आलं ना की आपल्याला एक सुंदर असं उजव्या साईडला तुळजाभवानी मातेचं मंदिर आणि लेणी बघायला भेटते. आणि त्याच्यासमोर मला दाखवतो ही रामाची गादी आहे. या परिसरात रामाचे मंदिर होते आधी असं म्हणतात. आणि गडावरील परिसराच्या राज्यकारभार आणि चालवण्यासाठी ही सदर होती बेसिकली. आणि खाली ही सुंदर गोष्ट आहे ना ती बघण्यासारखी आहे. बघायला गेलं तर शिवदुर्ग संस्था ज्यांची आत्तापर्यंत आपण तारीफ करत आलो, किंवा त्यांचा कामाचा जो अवाढव्य सुंदर असं त्यांनी केलं ह्या गडासाठी ते, तर इथे आपण या स्कॅनरवर पे करून ना त्यांच्यासाठी मदत करू शकतो. जरी फिजिकली येऊ नाही शकत तुम्ही, तरी त्यांना आर्थिकदृष्ट्या अशी मदत करू शकतो. तर प्लीज हा स्कॅनर करून जास्तीत जास्त लोकांनी करा, जेणेकरून ते अजून ताकदीने गड संवर्धन करतील. ही ऑर्गनायझेशन आहे बहुतेक, त्यांनी हे सगळं केलेलं आहे. इथे जे सोलर लावलेले आहेत बेसिकली, जे सोलर बघतो आपण लाईट पॉवर आहेत त्यांच्यात बेसिकली याच्यात बघा सोलर सेन्सर बेस्ड स्ट्रीट लाईट आहे, सोलर मोबाईल चार्जिंग स्टेशन आहे, सोलर पॉवर फॉर मेंटेनन्स आहे, सोलर CCTV कॅमेरेसुद्धा आहेत. जर तुम्ही काही गैरवर्तन करताय तर तुम्हाला देखरेखीखाली ठेवलं आहे हे लक्षात ठेवा. सोलर फ्लूड लाईट्स आहेत. म्हणजे सुंदर असं काम केलेलं आहे ते ऑर्गनायझेशन म्हणा. मला तर वाटतं बहुतांश ह्या ऑर्गनायझेशनला ना जे कोणी संपर्क केला असेल ती ही संस्थाच असेल, जी शिवदुर्ग संवर्धन संस्था आहे पुणे. खूप सुंदर काम केलं आहे. तर मित्रांनो जरा पुढे आलो ना आपण, आपल्या इथं मस्त एक पाण्याची टाकी दिसते, ती खूप मोठी आहे. इथं आलं इथे तुम्हाला खाली शिड्या दिसतात, जेणेकरून तुम्ही पाणी इथं पिऊ शकता किंवा थोडं वापरू शकता. कोणीही पाण्यामध्ये उतरून पावण्याचा प्रयत्न करू नका. आणि समोर एक मस्त तलमाई माताचं मंदिर आहे, ते आपण लवकर जाऊन तिथं बघणार आहोत. खूप स्वच्छ पाणी आहे. कृपया करून इथे घाण करू नका. तलजाई माता मंदिर बघितलं होतं, तो आता आपण बघत आहोत.
तिथं आतमध्ये बंद केलेला आहे दरवाजा, जाऊ शकते तर फक्त टाला नाही कडी लागलेली. आणि तिथं ध्यान मंदिर आहे, ते पण बंद केलेलं आहे सगळं. आणि इथे एक चार्जिंग पोर्टची सुविधा केलेली आहे, पण ते सध्या बंद आहे, मी चेक केला, नो प्रॉब्लेम. आणि तुम्हाला इथे तुकाराम महाराजांची मूर्ती आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती पण दिसते. हे वितंडेश्वर महादेव मंदिर आहे आणि खाली जो बोर्ड पाहिलेला वितंडगड म्हणून, त्याचं कारण हेच आहे, कारण इथे वितंडेश्वर महाराज म्हणजे महादेवाचं मंदिर आहे, त्यावरून ह्याला वितंडगड असे म्हणायचे. मागे वितंडेश्वराच्या मंदिराच्या खालती पाण्याचा टाका आहे. किल्ल्यावर तर प्रमुख दोन गोष्टी असतात, एक पाण्याचं टाकं आणि दुसरं मंदिर. पाण्याचं टाकं हे जगायला, मावळ्यांना जगायला किंवा इथल्या ज्या सैनिकांना मदत करायचं, आणि मंदिरं का असतात तर मावळ्यांच्या मनात ऊर्जा स्रोत निर्माण व्हावा त्यासाठी इथली मंदिर आहेत. तर हे आपलं वितंडेश्वराचं मंदिर. एकदम छोटीशी आहे, करून करतायत, छान लोक आहेत. हा आपला महाराष्ट्र आहे, ही आपली सह्याद्री आहे. हे एवढं सुंदर दृश्य बघून पावसाळ्यात आहे ना प्रत्येकाने यावंच असं नाही की येऊ नये. फक्त स्वतःची काळजी घेऊन या. गड करताना अनुभवी लोकांना आणा, जेणेकरून तुम्हाला नीट गड करता येईल, उतरता येईल. पावसाळ्यात खूप काळजी घ्या. हा इकडे बुरुज आहे, इकडे बघू शकता. जर आपला गड किल्ले छान प्रकारे जपले जातील किंवा ते अजून छान प्रकारे जपले गेले असते सरकारकडून, तर आज आपल्याला निसर्गाने लाभलेला खूप मोठी देणगी आपल्याला महाराष्ट्र ठेवून गेले. ते फक्त गड नाही आहेत, आपल्या भावना आहेत. प्रत्येक महाराष्ट्राच्या बाहेर शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या ह्या भावना आहेत. प्रत्येकाने जपा. लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत ज्यांना ज्यांना शक्य असेल तेवढे गड किल्ले सर करत राहा. नमस्कार. तेवढंच मी थोडंसं बोलेन अजून, की अजून एक गोष्ट म्हणजे मी आत्ता बहुतेक हा तिसऱ्यांदा उल्लेख करतोय, पण ज्या संवर्धन संस्थेने ह्या गडावर काम केलं आहे त्याला तोड नाही. अशा संवर्धन संस्थांची खरं तर गरज आहे, आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या आपल्यासारख्या लोकांची, जी फिजिकली येऊ नाही शकत, त्यांनी आर्थिकदृष्ट्या करा. मी ते स्कॅनर टाकतो, मगाशी मी खाली फोटो काढलेला, स्कॅनर टाकतो त्यांचा. जेवढं होऊ शकेल, शक्य होऊ शकेल, फुल ना फुलाची पाकळी म्हणू शकतो आपण, ती आपण दिली पाहिजे. आणि हे गडकिल्ले हे महाराजांच्या आत्मा आहे असं म्हणू शकतो. तर इथे तुम्ही जर काही चुकीचं कृत्य किंवा कचरा वगैरे केलात तर बाय डिफॉल्ट ते महाराजांना हर्ट होण्यासारखं आहे. सो प्लीज येताना सामाजिक भान ठेवा, गडाचं पावित्र्य राखा आणि गड सर करा. सुंदर अनुभव आहे, याच्यापेक्षा सुंदर अनुभव कोणताच नाही येऊ शकत आपल्याला. खाता येतं का? आरामात ओ बाय. निसर्ग आहे, काय ती दुःख, काय ते पावसाळा, एकदम ओके. तर मित्रांनो, आता आपण जस्ट बाली किल्ल्याच्या खालती आलो आहे, आणि ह्या वेळेस आपण हा ट्रेक केलाय मान्सून मध्ये, म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला. आणि पावसाळ्यात आपल्याला हे कळतं की गर्दी गडावरती का असते, कारण की तुम्ही जर विचार केला तर महाराज जाऊन आता कितीतरी वर्ष झालेत, पण आपल्या गडकोटाने अजूनही निसर्ग तसाचा तसा ठेवलाय. तर पावसात तुम्ही बघाल तर तिथे सगळीकडे मला हिरवी गर्द झाडे बघायला मिळते सगळीकडे. आणि पावसाळ्याची ही एक मजा आहे की ज्यावेळेस तुम्ही वरती याल, म्हणजे चढणं खूप वाटेल तुम्हाला, पण ज्यावेळेस वरती याल तुम्ही तर इथे तुम्हाला एक धुक्याची चादर पसरलेली दिसेल गडावरती. जसं वाटतं की आपण दुधाच्या एका नदीतच पोहतोय. आणि सांगायला माझ्याकडे शब्द कमी पडतात. आता जर मला तुम्हाला सांगायचं असेल तर मी इथला तुम्हाला वास समजवू शकत नाही, गडावरची हवा समजवू शकत नाही. आता बरेच वर्ष झाले मी भिजलो नव्हतो, रेनकोट असून पण मी रेनकोट काढलोय आणि मन सोक्त भिजतोय इथे. का? कारण की आपल्या गडाने अजूनपर्यंत निसर्ग आहे तसाच ठेवलेला आहे. इकडे माकडे आहेत, आम्ही माकडांना खाऊही दिला तसा, आणि त्यांनी आवडीने खाल्ला. आणि तेव्हा जाणवलं की इथे का गरज आहे, पर्यटकांनी इथं आलंच पाहिजे, कारण की इकडचे जवळपास गाव आहेत, त्यांना थोडीशी इन्कम सोर्स सुरू होईल.
आणि आपल्या माणसांनी लक्षात ठेवलंच पाहिजे, गडकोट हे आपल्याला राखायचे आहेत. ते कसे पडून नाही, किंवा आपण फक्त प्रश्न विचारू शकतो की हे काम नाही झालं, ते काम नाही झालं, पण आपल्याला काय करायचं तर आपण फक्त विकेंडला काढा, टाइम वीकडेजला काढा, गडकोटाला व्हिजिट द्या, गडकोट फिरा, तुमच्या लहान पोरांना दाखवा गडकोट काय, त्यांना इतिहास सांगा महाराजांचा. कारण की आपले गडकोट पडलेत, कारण की ते कधी झुकले नव्हते. तर इथून पुढे पण आपल्याला हेच लक्षात ठेवायचं की कधी झुकवायचं नाही, आपल्याला यायचंय, फिरायचंय, बिजा मनसोक्त आणि जिवंत असून ह्या स्वर्गाचा तुम्ही अनुभव घ्या. तर मित्रांनो, आता आमचा गड फिरून झालेला आहे. तर आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या मुद्दा बोलूया, तो म्हणजे या गडाचा इतिहास. तर गडाचा एकंदरीत इतिहास असा आहे की खूप काही आम्हाला भेटलं नाहीये, जसं की गडाच्या बद्दल काही नोंदी नाहीये, पण त्यानुसार जेवढं काही भेटलं त्यानुसार असं आहे की 1585 साली निजामशाहचा सरदार मलिक अहमद यांनी हा किल्ला निजामशाहीत सामील केला. त्यानंतर पुढे जेव्हा महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली, त्यानंतर आपण जे सुरुवातीला किल्ले घेतले, त्यात जे पवन मावळातले जे किल्ले घेतले, त्यात लोहगड, विसापूर, त्यासोबत त्रिकोणाई किल्ला आपण स्वराज्यात सामील केला. त्यानंतर पुढे 1660 साली नेताजी पालकरांना ह्या पवन मावळाचा प्रमुख म्हणून देखरेखीसाठी त्यांना इकडे महाराजांनी ठेवलं होतं. मग त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण हा जो पवन मावळाचा पट्टा होता, त्रिकोणा, विसापूर, लोहगड, या किल्ल्यांवर देखरेख केली जायची. आणि त्यापुढे जर आपण गेलो तर जेव्हा आपला पुरंदरचा तह झाला 1665 साली, त्या पुरंदराच्या तहात 23 किल्ले जे आपण दिले त्या त्रिकोणा किल्ल्याचाही समावेश होता. आणि त्यानंतर पुढे जेव्हा आपण 23 किल्ले आणि जेव्हा पूर्ण तहापासून ते महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत जे 350 किल्ले आपण जिंकले, त्यात पुन्हा एकदा आपण त्रिकोणा किल्ला स्वराज्यात सामील केला. आणि त्यापुढे जर गेलो, जर महाराजांच्या निधनानंतर जेव्हा 1682 साली शंभूराजे आणि अकबराची जेव्हा भेट झाली, तेव्हा अकबराच्या सुरक्षितेसाठी महाराजांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही ह्या गडावर येऊन राहा, पण त्यांना इथलं वातावरण मानवलं नाही, म्हणून ते पुन्हा एकदा इकडून शिफ्ट झाले. आणि त्यापुढे जर बघायला गेलो तर जसं इंग्रजांनी 1818 मध्ये जसे गडकिल्ले पूर्ण घेतले, तसंच त्यांनी ह्याही किल्ल्यावर तोफांचा किंवा मोठमोठ्या दारुगोळ्यांचा त्यांनी हल्ला करून ह्या किल्ल्याची अवस्था थोडीशी बिकट केली आणि हाही किल्ला त्यांच्याकडे घेतला. तर त्यानंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर हा किल्ला आता सरकाराच्या ताब्यात आहे. तर मंडळी, व्हिडिओत बघितल्याप्रमाणे या किल्ल्यावरती बरेच पाण्याचे ठिकाण आहेत. चुन्याचा घाणा, मंदिरं, पाण्याची टाकी, अशी बरीच ठिकाणं तुम्हाला बघायला भेटतील. इंटरेस्टिंग पार्ट जो दाखवला तुम्हाला, जसं की ते पायऱ्यांचा पॅच आहे, तो पण खूप सुंदर आहे. पावसाळ्यात बघण्यासारखा किल्ला आहे, त्यामुळे नक्की या इकडे. तर मित्रांनो, आपण इथेच करूया आपल्या व्हिडिओचा एंड. तर त्याआधी फक्त एका, सॉरी मध्ये तुला डिस्टर्ब करते, पण कारणच असं आहे, कारण ह्या किल्ल्याची एक साऊंड, म्हणजे मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये तुम्ही 2-3दा ऐकलं असेल, पण अजून एकदा सांगतोय की ह्या किल्ल्याचं एक संवर्धन संस्था खूप सुंदर काम करते. त्यांचं नाव मेन्शन करणं गरजेचं आहे, कारण ते तितके त्यांना श्रेय देणं गरजेचं आहे. त्यांच्यामुळे इतका किल्ला सुंदररित्या बघायला मिळतो. तर शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे ह्यांच्या मार्फत ह्या गडाची खूप सुंदर देखरेख चालू आहे. अजूनही संवर्धन संस्था असतील, त्यांची नावं आम्हाला माहीत नाही, तीही ह्या गडाबद्दल खूप काही गोष्टी करत असतील. तर ह्या सगळ्या ज्याही संवर्धन संस्था ह्या गडासाठी काम करतात, त्यांना आमचा मनापासून सलाम. आणि दुसरी गोष्ट, त्या संवर्धन संस्थेचा QR मी वरती फोटो काढलेला, तो इथे कुठेतरी टाकतो. जर तुम्हाला शक्य असेल, फुल ना फळाची पाकळी जी काही होईल, आपण फिजिकली तर येऊ नाही शकत संवर्धनासाठी, आर्थिकदृष्ट्या त्यांना पाठबळ देण्यासाठी आपण तेवढंसं काहीतरी करूया. तर मित्रांनो, आपण इथेच करूयात गडाचा आपल्या व्हिडिओचा शेवट. तर बऱ्याच दिवसाने, म्हणजे 4 वर्षानंतर आपण ही मोहीम परत एकदा सुरू केली आहे, म्हणजे गडकोट फिरायची, तुमच्यापर्यंत त्यांचा इतिहास आणायचा. तर ही आता आपण परत अजून व्हिडिओ आणूया आणि ही मोहीम आपण फतेह करूच. तर जय शिवराय, पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तुला व्हिडिओ मध्ये घेतला आम्ही. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, रॉयल ट्रॅकर्स युट्यूबवरती.